स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललोय आमच्या सद्गुरूंच्या दर्शनाला। आमचे सद्गुरू श्री अनिरुद्ध यांचं गुरुकुल आहे, तर त्या गुरुकुलमध्ये चाललोय आणि त्याच्यावरच आजचा हा व्हिडिओ आहे। तर पोहोचलोय आम्ही। बाहेरच खूप छान अशी रांगोळी काढली होती आणि त्याचं मी थोडं शूट केलं। तर इथे मंदिरामध्ये मी ओटी घेतली, पण तिथे आतमध्ये तुम्ही शूटिंग नाही काढू शकत। तरीही मी जमेल तसं असं छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि तेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। या मंदिरामध्ये महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी अशा मूर्ती आहेत, खूप सुंदर आहेत। तसेच तिथे धर्मचक्र सुद्धा आहे। तर सद्गुरू अनिरुद्ध बापूंच्या कृपेने आणि मार्गदर्शनाने गुरुकुलाचा उद्घाटन समारंभ 4 ऑक्टोबर 1998 रोजी पार पडला। तसेच 28 एप्रिल आणि 29 एप्रिल 1999 रोजी वैशाख पौर्णिमेच्या अत्यंत पवित्र प्रसंगी सद्गुरू अनिरुद्धांनी या तीर्थक्षेत्रात महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, श्री मंगेश आणि श्री शांतादुर्गा यांच्या मूर्तींची स्थापना केली। हा कार्यक्रम 2 दिवसात अत्यंत पवित्र मंत्रांच्या सतत या कार्यक्रमामध्ये जप झाला। तसेच देवांच्या मूर्ती सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी गोमुखाच्या आकाराच्या गायीच्या म्हणजे क्षेत्राच्या मूर्तींची स्थापना केली। दररोज पहाटे ते उघडले जाते। तिन्ही मूर्तींची 16 पायरी विधिवत पूजा केली जाते। त्यानंतर मूर्तींना उत्तम सजावटीमध्ये सजवले जाते आणि या 3 मूर्ती दर्शवल्या जातात। पुरुषार्थ, मानवी साधनांचा उद्देश म्हणजे पुरुषार्थ। इच्छाशक्ती म्हणून काम, इच्छा दर्शवणारी महाकाली, असुरांना घाबरवणारी आणि भक्तांचे रक्षण करणारी ती पुरुषार्थापैकी म्हणून एक अशा अर्थाने दर्शवणारी श्री महालक्ष्मी, सर्व अडथळ्यांचा नाश करणारी आणि पुरुषार्थापैकी एक म्हणून धर्म म्हणजे धार्मिकता दर्शवणारी महासरस्वती, आजार दूर ठेवते आणि भक्तांना निरोगी ठेवते। या 3 मूर्तींकडे पाहिल्यावर आपल्याला पंचधातू पासून बनवलेले 2 सिंह दिसतात। हे सिंह अतिशय निश्चित वैज्ञानिक आणि आध्यात्मिक निकषांवर बनवले गेले आहेत। या सिंहांना आल्हाद आणि आनंददायी आनंद आणि समाधान असे नाव, संतोष आणि समाधान असे नाव देण्यात आले आहे। श्री शांतादुर्गा समोरील उजव्या बाजूला असलेल्या स्तंभात आत एक घडा आहे किंवा कलशात भारतातील 30 शक्तिपीठ आणि धर्मपीठांची माती आहे। या सर्व वैशिष्ट्यांमुळे गुरुकुल हे अत्यंत पवित्र स्थान आहे। तसेच इथे धर्मचक्र सुद्धा आहे। ज्या दिवशी वरील मूर्तींचा अभिषेक करण्यात आले ना, त्या दिवशी सद्गुरू अनिरुद्ध बापूंनी त्यांचे नित्य गुरु श्री मकरंद स्वामी यांच्या उपस्थितीत धर्मचक्र देखील स्थापन केले। हे चक्र धातूचे बनवलेले आणि त्याच्यात 24 दांडे आहेत। 52 भक्तांच्या घरी ओम साई, श्री साई, जय जय साईरामचा सतत जप करून धर्मचक्र ऊर्जावान आणि सक्रिय करण्यात आले। घरी 3 दिवस राहण्याचा त्याचा कालावधी होता। तसेच उद्घाटनाच्या वेळी अनिरुद्धांच्या कृपेने आणि आशीर्वादाने येथे पवित्र अग्नी प्रज्वलित करण्यात आला होता आणि त्या दिवसापासून तिथे हा अग्नी जळत आहे। जी धुनी आपण बघितली ना ती। तसेच आद्यपिपा आणि दिवंगत 19 एप्रिल 2007 रोजी सद्गुरू अनिरुद्धांच्या सूचनेने आद्यपिपा स्थापन करण्यात आली। सद्गुरू साईनाथांनी स्वतः यांना दिलेल्या उदीच्या कलशासह त्यांच्या अस्थी समाधीमध्ये ठेवलेल्या आहेत। समाधीमध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष, भक्ती या 5 पुरुषार्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 6 पायऱ्या आहेत आणि 6वी पायरी मर्यादा पुरुषार्थाची आहे। पुरुषार्थ बापूंनी सुसज्ज केला आहे। 6 पायऱ्यांच्या वरच्या व्यासपीठावर
अद्याप नियमितपणे वाचत असलेले साई सच्चरित्राची प्रत ठेवली आहे. दरवर्षी श्रावण महिन्यात पहिल्या 3 शनिवारी गुरुकुलमध्ये अश्वत्थ मारुती पूजन केले जाते. तसेच अश्विन नवरात्रामध्ये ललिता पंचमी उत्सव आणि मार्गशीर्ष महिन्यात वैभव लक्ष्मी उत्सव येथे साजरा केला जातो. अमावस्येव्यतिरिक्त दररोज दत्तयाग, व्यंकटेश याग आणि गणेश याग येथे केले जातात. त्याचीच ही तयारी आहे, इथे तुम्हाला दिसत आहे. तर ते याग इथे केले जातात. अशा पद्धतीने आमचं खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही इथनं बाहेर निघालो आहे आणि मी तिथनं थोडंसं शूट करण्याचा प्रयत्न केला आणि पण लांबून फोटो घेण्याचा प्रयत्न केला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नंतर आम्हाला लागली होती भूक, तर आम्ही गेलो तिथे. मंदिराच्या बाहेरच आहे ते हिरकणी म्हणून, तर ते विदाऊट कांदा लसूण इथे सगळे पदार्थ मिळतात. तर त्याच्यातच आम्ही ते मूग भजी आणि बटाटा वडा वगैरे असं मागवलं होतं. खूप छान होतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.